माझा दुरान्वयही संबंध नाही. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर अजित पवार पत्रकार परिषद घेऊन बोलणार. हुंड्यातील फॉर्च्युनर कारची चावी अजित पवारांच्या हस्तेच हगवणे कुटुंबाला देण्यात आली होती. वैष्णवीच्या 10 महिन्याच्या बाळाचा ताबा वैष्णवीचे आईवडील हगवणे कुटुंबियांकडून घेण्यासाठी जाणार. निलेश चव्हाण यांनी बाळ हगवणे कुटुंबियांकडे सुपूर्द केल्याची माहिती. वैष्णवीचा मृत्यू हा हुंडाबळीचा प्रकार. लग्नाच्या बैठकीतही फॉर्च्युनर गाडीची मागणी केली होती. वैष्णवीच्या मामाचा आरोप. सुनेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या राजेंद्र हगवणेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी. वैष्णवी हगवणेला न्याय मिळालाच पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका. धुळेच्या शासकीय विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीतून 1,84,00,000 जप्त. पोलीस प्रशासनाची पहाटे 4 वाजेपर्यंत कारवाई. पैसे न दिल्यास ब्लॅकलिस्ट करण्याची अर्जुन खोतकरांकडून ठेकेदारांना धमकी. 10 कोटी पुढील 2 दिवसात जमा होणार होते. अंदाज समितीच्या अध्यक्षांकडून आतापर्यंत 100 कोटी जमा. संजय राऊतांचा आरोप. विधिमंडळ अंदाज समितीतील आमदारांसाठी धुळ्याच्या गुलमोहर विश्रामगृहात 5 कोटी ठेवल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप. आरोपांनंतर खोलीत यंत्रणेकडून झाडाझडती. अनिल गोटेंच्या आरोपात कोणतंही तथ्य नाही. समिती आणि सरकारला बदनाम करण्याचं काम. अनिल गोटेंचे आरोप अर्जुन खोतकर यांनी फेटाळले. चोरी पकडल्यानंच बदनामी केल्याची टीका. धुळे प्रकरण ईडीकडे घेऊन जाणार. संजय राऊतांचा इशारा. पंतप्रधान मोदी आज राजस्थानच्या बिकानेर दौऱ्यावर. 26,000 कोटींच्या प्रकल्पांचं भूमिपूजन करणार. नाल एअरबेसलाही भेट देणार. पाकिस्तानची हेर ज्योती मल्होत्राची गणेशोत्सवादरम्यान मुंबईला भेट. लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा राजा या ठिकाणी तिचा वावर. सूत्रांची माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण. पर्यटकांवर गोळीबार करणारे आरोपी अजूनही मोकाट. एनआयए आणि सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू. भारत पाक संघर्षात अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा जयशंकर यांनी फेटाळला. भारत पाकमधील थेट चर्चेनंतर युद्धबंदी. पाककडूनच युद्धबंदीबद्दल आधी चर्चा सुरू. एस जयशंकर यांची माहिती. पुणे, सातारा, धाराशिव, अकोला, रायगडसह राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. राज्यात 48 तासात पाऊस आणि विजेमुळे 24 जणांचा मृत्यू. अनेक भागातील घरांचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यासह पावसाचा पिकांना फटका. बीडमध्ये शेतातील कांद्याची नासाडी तर आंबा, केळी, डाळिंबाच्या बागा जमीनदोस्त. पुढील काही दिवस राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा इशारा. मुंबई, ठाण्यात येलो तर पुणे आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट. अचानक आलेल्या पावसामुळे नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील भाज्यांचं नुकसान. खराब झालेल्या भाज्या फेकून देण्याची वेळ. समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण. कोकणातील मासेमारी बंद करण्याचा निर्णय. मासेमारी ठप्प झाल्यानं मच्छीमार चिंतेत. राज्यात कोरोनाचे आणखी 26 रुग्ण. राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 132 वर. सर्वाधिक 25 रुग्ण मुंबईत. इगतपुरीच्या मुंढेगावमधील जिंदाल कंपनीला लागलेली आग. 3ऱ्या दिवशी धुमसते. जागीत कंपनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. वॉशिंग्टनमध्ये इस्रायलच्या दूतावासातील 2 कर्मचाऱ्यांची हत्या. यहुदी म्युझियमजवळ 2 इस्रायली कर्मचाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यात वाद. वंशवादाच्या मुद्द्यावरून खडाजंगी.